तर नमस्कार मंडळी, सासरे जाण्यापासून तर येण्यापर्यंतच्या प्रवासात तुम्ही पहिला भाग जर बघितलेला असेल तर हा त्याचा दुसरा भाग. तर तुम्ही बघत असाल इथं माझा कॉस्ट्यूम म्हणजे माझा ड्रेस कोड, खूप जबरदस्त ड्रेस कोड. इथं सासरे गेल्यानंतर असे कपडे मला घालावं लागतात. असं नाही की ते गेल्यावर बोलतात, तिथं गेल्यावर तसं काही नाही आहे, पण मग आपणच स्वतःच्या मनाला थोडंसं काय म्हणतात त्याला चेंज केलं आणि असे कपडे तिथे गेल्यानंतर घालतो. पण तर सकाळचं डेली रुटीन मी इथलं शेअर करते आहे तुमच्याबरोबर. कारण जाऊबाई गेलेल्या, मी गेल्यानंतर जाऊबाई म्हटलं आता तू आली आहे, मग मला जाऊ दे 10-15 दिवस आरामाला. म्हटलं ठीक आहे, करा आराम, तुमचे दिवस आता तुम्ही जगून घ्या. म्हटलं 10-15 दिवस, 10-8 दिवस गेलेल्या त्या. तर सकाळी सकाळी मग आमचं कसं सासूबाई आजारी होत्या, त्याच्यामुळे मग त्यांना नाश्ता वगैरे द्यावा लागतो, लवकर चहा द्यावा लागते. मग त्यानंतर पोहे वगैरे, शिरा वगैरे असं काही मेन्यू असतो त्यांचा. म्हणजे 6-7:30ला चहा, 8-8:30ला पोहे असं काही द्यावं लागतं. तर त्याची तयारी मी इथं करत होते. रोजचं तेच रुटीन होतं माझं. तर हे आमचं सासरचं किचन रूम. तसे तर 2 किचन रूम आहेत, सेपरेट सगळं केलेलं आहे. पण हे आमच्या जाऊबाई राहतात ज्या रूममध्ये ते किचन रूम आहे. तर इथं माझी तयारी चाललेली होती. सासरी गेल्यानंतर आहे ना कसा दिवस जातो कळतच नव्हतं. कारण सगळं काम वगैरे आवरेपर्यंत, स्वयंपाक वगैरे होईपर्यंत मला 12-1 वाजायचे. त्याच्यानंतर मग फरशी, क्लिनिंग वगैरे याला टाईम जायचा. आणि जेवायला 12-12:30 वाजायचे. जेवल्यानंतर मग 1-2 तास पाहुणे येणं जाणं चालूच असायचं. तर चहा पाण्यामध्ये वेळ जायचा. तर बघा इथं मी थोडंसं ना तुमच्याबरोबर मी पोहे कसे बनवते त्याची रेसिपी शेअर केलेली. तर सासरी गेल्यानंतर काय होतं ना, आपण म्हणजे कोणतीही स्त्री असो की जी बाहेर राहते, तिला असं समजलं जातं की हिचं काय आहे, हिला काय टेन्शन आहे, वेगळं राहते नवऱ्याला घेऊन वगैरे वगैरे, असं कितीतरी शब्दांनी हिणवलं जातं, बोललं जातं, काही बोललं जातं. पण आपण काय त्या गोष्टीला मनावर घेत नाही. काही गोष्टी असतात ज्या प्रत्येकाला माहीत नसतात आतल्या गोष्टी. म्हणजे असं नाही म्हणायचं मला की भांडणं वगैरे तशा काही गोष्टी नव्हत्या आमच्या, पण कामानिमित्ताचं आम्हाला बाहेर राहावं लागतं. तर बघा इथं मी पोहे, शॉर्टकट पोहे इथं बनवलेले होते आणि सासूबाईला द्यायचे होते. माझ्यासारखे असे कितीतरी महिला असतील ज्या बाहेर राहतात, त्यांना पण या गोष्टींचा सामना करावा लागत असेल की बाहेर राहते तू, तुला काय टेन्शन आहे, तुला काय सासऱ्यांना सांभाळायचं का, तुला काय घरातलेले कामं असतात का, दोघांचंच करायचं असतं वगैरे 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 वगैरे. अशा गोष्टी बऱ्याचशा बोलल्या जातात आणि त्या गोष्टी मीही ऐकलेल्या आहेत आणि अजूनही ऐकते आहे. पण अशा काही गोष्टी आता ज्या बोलणाऱ्यांना माहीत नसतात की का आलेले आहेत, का राहतात. म्हणजे सगळं करून हाच विचार करतात की भांडणं वगैरे केलेले वगैरे वगैरे. पण तसं काही नाही आहे. आम्ही कामानिमित्तच बाहेर आलेलो आणि बाहेर राहिलेलो. म्हणजे हे सांगायचं काही गरजेचं वाटत नव्हतं मला, पण म्हटलं चला आता बोलून घेऊ. तर इथं बघा माझा स्पीड आहे ना इतका वाढलेला असतो कामाचा. घरी काय होतं दमदमाने चालतं माझं इकडं आल्यानंतर. आणि ही आमची मोठी मुलगी, म्हणजे माझी मोठी मुलगी आहे. तर ही आलेली होती सरपण घेऊन, सरपणच म्हणतात ना तुम्ही पण, हो ते घेऊन आलेली. आणि इकडं त्या दिवशी संध्याकाळची चटणी वगैरेची तयारी चाललेली होती. चटणी वगैरेची पूर्ण रेसिपी काही मी टाकलेली नाही आहे. अर्धा भाग मी परत थोडासा उर्वरित भाग पुढल्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.